पाण्यामध्ये मासा जावा त्याच्या वंश म्हणजे सोपं वाटतं मला. काल एक जण 4 महिन्याला आलं, तोंड वाशिलं, तोंडच मिटाना. तुम्हाला सोपं वाटलं काय भजन? आणि हे बघा, आवाज यागळा, आवाज यागळा, गळा यागळा, कंठ यागळा आणि नरड येतो. आमच्याकडे भजन्या नाव सांगत नाही, त्यांनी चाल म्हणली तर लोक त्याला 200 रुपये दिले, नाही म्हणल्यावर 2000 दिले. आवाज आहे का काय? साधना करावं लागते बहुत सुकृताची. तुम्ही इथं आलात म्हणजे हे पुण्य. एवढीच जागा आहे, फक्त आपल्याला चांगला संदेश देऊ शकतो. एवढीच जागा. काय सोडावं, काय टाकावं, काय धरावं, काय सोडावं. महाराज म्हणले जे आपण जीवानी धरलं ते धरायला नको पाहिजे होतं, पण धरलं. काय काय धरलं? जीवानी 3 गोष्टी धरल्या. किती गोष्टी? सुटे सांगतो, तुमच्या डोक्यात बसलं पाहिजे. नंबर 1, जीवानी धरलाय ताठा. नंबर 2, जीवानी धरली दुष्ट वासना. आणि नंबर 3, जीवानी धरलाय अहंकार. किती गोष्टी धरल्या? पहिला काय धरलं? माणसाचं नुकसान कशामुळे व्हायचं? हे महापुरुष जे आले का इकडे आले कुठे? तुमच्यापेक्षा आम्हाला खाली जास्त, आम्हाला जास्त. परभणी जिल्ह्यात नुकसान जास्त. महापूर आल्यावर सगळे झाडं जातात, पण एक जात जातच. महापुरे झाडे जाती, तेथे लवाळे वाजती, तेथे लवाळे वाजती, तेथे लवाळे. महापुरे झाडे जाती, तेथे लवाळे वाजती, तेथे लवाळे वाजती, तेथे लवाळे वाजती, वाजती, वाजती. महापुरे बरं खरं सांगा, लवळ का राहत? पाणी आलं ते काय करत? कोण? लवळ. त्याच्यामुळं ती राहत. म्हणजे ताड झाडं असते. लवाळे वाचती नवला काहीचे, लवाळे वाजती नवला कैसे, लवाळे वाजती नवला कैसे. महापूर आला की सगळ्या झाडं जाते, लवाळ जात. एक नुसता पाण्याचाच महापूर असतो असा नसतो. कधी कधी पूर अनेक गोष्टी. चांगला गायक वादक तयार झाला, लोक त्याला काय करतात? ट्रोल करण्याचा. काय करते? ट्रोल. हे सुद्धा पुरच असतो का? एवढ्या कालावधीमध्ये माणसाने फक्त विकास भाऊ काय करायचं? शांत राहायचं. बऱ्याच लोकांनी तुमच्या हातून कोणतीही चूक घडू द्या, जेवढ्या काळात चूक झाली तो जो काळ आहे का, इतका काळ जर माणसाने शांततेत घातला, मला वाटतं ते वार कोणतंही वारच असतं. पण आपल्याला तितक्या काळात काय शांतता धरता येईल? जे नाही व्हायला पाहिजे ते होतं. एक बोलू का, वारं आल्यावर नुकसान किती झालं हे वारं येतवर कळत नसतं, वारं शांत झाल्यावर कळत असतं. पूर अनेक प्रकारचा येणार आहे आपल्या जीवनात. आता कीर्तनकाराला सुद्धा सगळेच लोक चांगले म्हणतात. बोला अहो, वाईट बोलणारे भरपूर आहे. वाईट आम्हाला ऐकू येतं ना, वाईट. वादकाला सुद्धा, गायकाला सुद्धा त्रास भरपूर आहे. पण असा जर महापूर आला, त्रास देण्याचा एवढ्या कामात एकच करायचं, लहानपण देणार मुंगी साखरेचा ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा. पण माणसं काय वाकत नाहीत. ज्ञानोबराय म्हणले किती माणसं ताटेत, मग ते लव नेणं ती कैसे आणि आटीव लोहाचे खांब कैसे. लवत आहे बरं, वाकत का? पहार वाकती का? वाकिली नाही. कोणी? आमच्या आधी पहार वाकिली. छत्रपतीच्या कार्यकालामध्ये जे मावळे होऊन
होऊन गेली. त्याच्यामध्ये असे काय मावळे होते सांगा बरं नाव या. तानाजी. वा सांगा आणखीन एखादं. हा, हो द्या. संभाजी. नावजी. वारे वा टाळी वाजवता दिसते मला. असे माणसं पुढं पाहिजेत मला. नाही तर काय वगैरे बसलं आणि पुढे कीर्तन करा पुढं माणसं असे तज्ञ पाहिजे. तेव्हा कीर्तन करायला चार्जिंग होईल. आटीव लोखंडे. ए बाळा पुढं सर बाळा. विठ्ठला. मायावाले 2 आणले असते तिथं बसले. घरी ठुले. आटीव लोखंड वाकत हे दृष्टांत कमी पडणार. पहार वाकिणारे माणसं होते. ज्ञानोबराकडे का दृष्टांताची कमी. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची माता. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची माता. सांगे दृष्टांताची माता. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची माता. संगती तरुण पाये साधूचे संगती तरुण पाये. तरुण पाये. ज्ञानोबर आहे. लोक म्हणले लोखंड वाकण का. ज्ञानोबर आहे. दुसरं दृष्टांत देणार. लाटणे जायसा न लवी. काय म्हणजे लाटणं. बरं खरं सांगा आता हे दृष्टांत पहार वाकीनं सोपी का लाटणं. मोकळं बोला. इथं काय पास नापास काय अडचण. काय वाकीनं सोपं आहे. दुसरं काय वाजत. अहो पहार वाकायला सोपी पण लाटणं वाकायला. कारण ते जे पिणं आहे का ते तू ऐकून असं निमुळत असत आणि मध्ये काय असते लाटणं मोडत. तुम्ही लाटणं खाल्लेलं आहे का. म्हणजे लाटणं खाल्लं. लाटणे जायचा न लवे पाथरून शिवीन. असे काय काय माणसं लाटण्यास वाकतच नाही. आणि न वाकल्यामुळं काय होतं ताटा धरला तुकोबाराय म्हणले त्याचा नाश होतो. जरी होय ज्ञान गर्वता. जरी होय ज्ञान गर्वता. जरी होय ज्ञान गर्वता. जरी होय ज्ञान गर्वता. मने नरकी झाली अभिमान. झाली अभिमान. आणि जरी होय ज्ञान गर्वता. ताठा धरलाय माणसाने. म्हणजे महाराज कशा कशाचा ताठा धरलाय. माणसाला 3 प्रकारचा ताठा जे असते प्रसिद्ध ताठा. नंबर 1 धनाचा ताठा. नंबर 2 मानाचा ताठा. आणि नंबर 3 ज्ञानाचा ताठा. मजा होणी ज्ञानी कोण आहे. विद्याल्पपरी गर्व शिरोमणी. गर्व शिरोमणी. हे मज होणी ज्ञानी कोण आहे. मज होणी ज्ञानी कोण आहे. माझ्यासारखा कीर्तनकार नाही. ज्ञानाचा ताठा.
कशाचं ताट आहे? मी तर म्हणतो एका टायमाला अज्ञान बरं, पण ज्ञान इतकं घातक. कारण जे अज्ञान इतका देव म्हणे अज्ञानी जाऊ द्या, कळत नाही. म्हणजे ज्ञानी नवल अहंकाराची विशेष न लगे सज्ञानाच्या नाना संकटी. मांजर मेलेलं उंदराच्या पाठीमागं लागते का जीवन? बोला थोडं, मदत करा थोडी. हॅलो, जीवन मेलेल्याच्या का मागं लागत नाही? कारण तिला चांगलं माहिती हे कधी बी आपलंच. अहंकार जास्त वादकाच्या मागं नसतो, गायकाच्या नसतो, कीर्तनकाराचं नर्तक होतो. कारण लय गप्पा हाणतो ना. माणसाने ज्ञान गिळलं पाहिजे. काय केलं पाहिजे? तुमच्यातलं बोल. पायात मोडा आपल्या काटा. काय मोडा? बोला का? तो काटा काढा दुसऱ्या काटे. उपकार कोण्या काढायचे? काढायचे. मग काढ्याला खिशाला ठेवायचा का पायात? हो द्या, चोंदराकडे महादेव. कोणता ठेवायचा? एक कोणता? कारण ज्ञान सुद्धा घातकच आहे आणि अज्ञान सुद्धा. मी तर म्हणतो पायाचा ठेवू नका आणि ज्यांनी काढा तो बी खिशाला ठेवू नका. दोन बी काटे. म्हणून संत म्हणले ज्ञान गिळो निघावा गोविंद, ज्ञान गिळो निघावा गोविंद, ज्ञान गिळोनी. बघा, ज्ञानाने अज्ञान घालवायचं, नंतर ज्ञान बी म्हणायचं देवा तू तुला नको ब्रह्मज्ञान, मी भक्त तू देव. ज्ञानोबरा म्हणजे गिळोनी ज्ञाते ज्ञाता ज्ञान मागवते हरपे निवृत्ती ते शांती पैगा. विठ्ठला ज्ञानाचा ताटा सगळ्यात घातक ताटा. अंगी भरला ताठा कोणा ते मानिना, अंगी भरला ताठा कोणा ते मानिना, अंगी भरला ताठा कोणा ते मानिना, कोणा ते मानिना. तुझी छळना करीबे, तुझी छळना करीबे, तुझी छळना करीबे. अंगी भरला तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी. ज्ञानोबरा म्हणले का आडवाळा पाणी आले मैशी असे झुंज माताने आणि तो असे तारुण्याचे चढले भुरुरे. कोणलाच म्हणले तुम्हाला पहिल्यानीच म्हणलो होतो मी, पण तुम्हाला माझा राग आला की पहिल्या दिवशी आलं कंबडबड करायची. हे शिस्त नाही होत मला. हे ऐकणाऱ्याचा मूड खराब झाला ना, हे काय फायदा होत नाही त्याचा. हे असं इतक्या लांबून यायचं नाही, असं वेसगिरी का पुन्हा उपयोग नाही. भजनी क्षपतीची पै मरण. उद्यापासून तुम्हाला सांगतो असं सुरेल पद्धतीने बस. लेकरं बसवायचं मग शांत बसले, त्यांना दापिणार कोणतरी पाहिजे की नाही. विठ्ठला 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 कुंडली कवर दे. विठ्ठला 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 विठ्ठला
कामात माणूस कोणाला मानी ज्ञानोबरायची आणि या ज्ञानाच्या ताठामुळं महाराज म्हणले वाटू ज्ञानाचा ताट. नंबर 2 धनाचा ताट. कशाचा? धनाचा ताट नसून सगळ्यात आपल्याकडे तर काहीच धन नाही महाराज. रावणा इतका पैशावाला माणूस जगात सध्या किती पैसा होता? घरात सोनं होतं का घर सोन्याची होती? काय त्याचा इतिहास होता तू बरं काय माणसं असते? भाऊ बघितला तर कुंभकर्णासारखा, पोरगा बघितला तर इंद्रजितासारखा, बायको बघितली तर मंदोदरी सारखी. आणि माणसं किती होते बघा ना तुम्ही. रावण जर आता असता त्याच्या विरोधात फॉर्म कोणीच भरला कारण त्याच्या घरचीच माणसं तिथे होती सहज निवडून आला असते. 80,000 बायका, 1,00,000 पोरं आणि 1,25,000 बायको अशी होती महाराज. मंदोदरीला उद्या काय घडणार आहे आज कळत होत. आपल्या बायकोला कळेल का आपल्या वावरात कापूस कोणी? रावणाने जर बायकोचं ऐकलं असतं तर लंका जळाली. त्याच्याने आपण सुद्धा काय म्हणायची मंदोदरी बोल रावणा प्रती, मंदोदरी बोल रावणा प्रती, स्वप्न देखिले मी मध्यरात्री, स्वप्न देखिले मी मध्यरात्री, वानर मिळाले किती, वानर मिळाले किती, शिरसागर बांधिला, शिरसागर बांधिला, शिरसागर बांधिला, ऐसे धनुधर वीरवान रे, ऐसे धनुधर वीरवान रे, ऐसे धनुधर वीरवान रे, ऐसे धनुधर वीरवान रे, वीरवान रे, वान रे. स्वप्न सांगे मंदोदरी. ऐकलं नाही जे व्हायचं ते झालं. पैसा बघा तुकोबारांनी गात यात कोण्या श्रीमंताचं वर्णन केलं नाही पण तुकोबारा रावणाची संपत्ती पुढे आली ना तुकोबारा सुद्धा मोह आवरला. लंके माझे घरी अव शुद्ध कांचनाची सप्तकोटी तुका म्हणे ज्याची संपदा पण पैसा सगळे येतो. वर कामा येणाऱ्या 2च गोष्टी तिथं हिशोब 2 गोष्टीचा आहे बघ. किती पुण्य कमवलंय ते सांगा आणि किती पाप कमवलं ते सांगा. प्रत्येकाला हिशोब द्यायचा. हे बघ भाऊ वर गेल्यावर 2च गोष्टीचा हिशोब. किती पुण्य केलं ते सांगा आणि किती पाप केलं याचा हिशोब द्या. हिशोब पडेल जमा सरकारी, पडेल जमा सरकारी, पडेल जमा सरकारी, पडेल जमा सरकारी, येईल यमाजीची फेरी, यमाजीची फेरी, फेरी, यमाजी फेरी, शिवाजी धरोनी कारभारी, शिवाजी धरोनी कारभारी, जीवानी धरोनी कारभारी, जीवानी धरोनी कारभारी, देतील मार, देतील मार, देतील मार, देतील मार, देतील मार, देतील मार. मी आलो रायाचा जोशी हो ऐका दादानो, ऐका दादानो, ऐका दादानो. मी अनुराधा देशपांडे, ऐका दादाने, ऐका दादाने, ऐका दादाने. अरे ऐका दादानो. मी आलो रायाचा जोशी
जमिनी. हा, किती पंप आहेत. हा, किती एकर आहे. हा, फक्त एकच. किती पुण्य कमी लोक. आणि हिशोब आहे बरं. 16 गाव फिरून वर जावं लागतं. तिथे गेल्यावर आपल्या नावाची फाईल टाकते. कोण्या गावचे आहेत. आंतरवालीचे. गावात सप्ताह होतो का. नंबर 1 गेलते का कीर्तनाला. झोपलो की ठोकलो. मारिती तोडीती सोडीती लय हानते तो. आता काय सांगा. मी उभं जाऊन आलो म्हणून बोलायला. आपण जाऊन नाही आलो पण संताचे शब्द आपला काय विश्वास. संताची पायी हा माझा. एक जण म्हणला मी आता झाकून पाप केलं तर त्याला कसं दिसलो. तो ह्या मेंदूत पाणी गुडघ्यात. झाकून पाप होतंय का. आपल्याला वाटतं झाकून केलं. पाप बघायला 27 जण आहे आणि त्याच्यात 2 CCTV कॅमेरे. कुठं बी जा संगच. काय काय एकाचं नाव चित्र आहे आणि एकाचं नाव त्याच्या वहीतलं चित्रगुप्त आहे म्हणून त्याचं नाव चित्रगुप्त आहे. जुनी कविता होती बघा. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची मनी चोर त्याच्या कार. अरे सरावर हाता नाही कंप का सुटा. दार देवा आता असं म्हणले असं वाजवायला अशी पाहिजे. स्वार्थ जणू भिंतीवरचा. काय डोळ्यात पाणी यायचं. आपुलीच प्रतिमा होते म्हणून घडोघडी अपराधाचा. काय आता कविता लिहिल्यात महाराज. काल एका मंडपात कविता लागली. मी आले मंडपाला लावली लाइटिंग. त्या बुद्धीची फायटिंग. लोक सुधारते. पहिलं काव्य पहिले गाणे असे होते महाराज. डोळ्यात पाणी यायचं महाराज. श्रावण महिना आला तर काय गाणे वाजायचे. या श्रावण महिन्यात वारा जुळजुळ वाहतो या. जुळजुळ वाहतो या महादेव. नाशिक त्र्यंबकेश्वरी. हा, नाशिक त्र्यंबकेश्वरी डोंगरी मैदान. डोंगरी मैदान गुंफा बांधली. अरे शिवशंभूच्या हार गळ्यातील तो भूमीचा स्वामी. तो भूमीचा स्वामी रे. नागराजा तुझी आज आली नाग. आताचे गाणे किती आली किती गेली. लोकांना त्याचा कटाळा. आतापर्यंत कितीतरी गढोळाच्या पाण्यात नागाची पिली मिली. त्याला कळलं त्याला धन्यवाद. किती जगे वाऱ्याने फाटली. शांताबाई आले गेले. हॅलो बाबूराव वड्यातच गेलो. कबूतर ज्या ज्या म्हणल्यावर कशाला राहील कवाच गेलो. काय नाद लागला होता त्या सैराटच्या लोकांना. सोलापूर जिल्ह्यात एका विहिरीतच उडी हाणली. त्याला वाटलं खाली असं नारची खाली होती फरची. जुनं काव्य राहायचं. चला आपण बाजूला कुठून गेलो. हिशोब पडेल जमा सर. पैसा किती कामवा. माणूस आहे तोपर्यंत पैसा लागतो. आपण गेल्यावर पैसा काम करीत नाही. पुण्य काम करते. आपण गेल्याच्या नंतर बी नाव शिल्लक राहावं वाटत असेल. धनाचा ताटा धरून बसू नका. प्रेमाने वागा. मिठाला मुंग्या लागतात का साखरेला. जे माणसं गोड आहेत. वागायला गोड बोलायला गोड
माणसं गेले पण नाव शिल्लक राहील. दुनिया में आने वाले कुछ नाम करके जाना, दुनिया में आने वाले कुछ नाम. आपण गेल्याच्या नंतर बी नाव शिल्लक रावडत असं धनाच्या ताटेचं गुन्हा. ज्याने धनाचा ताठा धरला महाराज म्हणजे शेवट वाटूळ झालं. ज्ञानाचा ताठा नको, धनाचा ताठा नको. काही लोकांना दोन्हीचा ताठा नाही पण मानाचा ताठा आहे. काय असा मानाचा, तो मानाची वाट पाहिजे. सत्कार केला की त्याला असा आनंद वाटतो. महाराजांनी मी नाही नाव घेतलं तर ते मोठं कीर्तनाचं फेल गेलं. कीर्तन ते देवाचं भजन आहे. विठ्ठल माणसाने रडून मान घेतला नाही पाहिजे. रडोनिया मान, रडोनिया मान, रडोनिया मान, रडोनिया मान. कोण मागता भूषण, 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 मागता भूषण. माना करता लोक किती पैसे खर्च करतात. कशामुळे फक्त माना. गॅदरिंगला गेलो लहान मुलामुलीची गॅदरिंग असते त्याचा कार्यक्रम शाळेमध्ये स्नेह संमेलन. हा तेच त्या मुलीचा डान्स आधी मुलाचा झाला, कोणाचा नंतर मुलीचा. काळ कसा आहे माहिती आहे का सध्या? कोण नाचलं, कसं नाचलं याच्यापेक्षा कोण नाचलं याला. मुलांनी इतका सुंदर डान्स केला आणि त्यांनी तशी तयारी केली असं नाही. आता इथं आपल्याला कीर्तनच पखवत वाजायचं म्हणून रियाज करून येतो. आज कोणता चक्रधारा वाजवायचा आहे, कोणता मुखडा वाजवायचा आहे, ते समीवर येतो का त्याला घासून येत येतो. तेव्हा इथं आपण म्हणतो त्या बाजू राग कोणता म्हणायचा की तिकडं ठरून आले तेव्हा आपल्याला त्यांचा राग नाही आला. साधना आधी ठरवावं लागते ना. आपण कीर्तन करायचं, 4-2 अभंग पाळावं लागते. आज काय सांगायचं तेव्हा इथं बोलायला जमतो. आता पूर्व तयारी केली महाराज केल्या एकदम सुंदर डान्स पण कोणीच रिप्लाय काहीच नाही. चांगलं बी नाही आणि वाईट बी नाही. कोणतं वाटतं गुरुजी. आणि त्याचं झाल्याच्या नंतर मुलीचा डान्स 1% सुद्धा डान्स करा पण तरी बी खालून तिला 50 तरुणांनी फुलांनी तिचा सत्कार. किती फुलांनी? 50. पुन्हा काही शहाणे माणसं आले 50 गुलाबाची फुलं देऊन सत्कार. किती झाली? तरी त्या मुलीचा चेहरा असा पडलेला दिसला. मला राहुलच म्हणलं ताई डान्स कोणाचा जमला कोणाचा नाही जमला हे तर तुम्हाला चांगलं कळलं. कारण जातवान माणसाला आतून सगळी इशारे येते. सगळं तुम्हाला कळलं. तुम्हाला डान्स जमला नाही पण त्या मुलाने नंबर 1 डान्स केला तरी लोकांनी त्याचा न सत्कार करता तुमचा सत्कार केला तरी चेहरा पडलेला का. म्हणले 100च फुलं आले पैसे 150 फुलाचे दिले. किती फुलाची दिली समजणे वाले को इशारा का काही विनोद झाल्या उकळत. फक्त माना करता लोक जातात. कशा करता? मान पाहिजे. मानाचा ताठा नको, धनाचा ताठा नको आणि ज्ञानाचा ताठा नको. आणि ज्याने या तिन्ही गोष्टीचा ताठा धरला महाराज म्हणजे गर्व होता ताठा, गर्व होता ताठा, गर्व होता ताठा. जातो यम पंथे वाटा, जातो यम पंथे वाटा, जातो यम पंथे वाटा, जातो यम पंथे वाटा, जातो यम पंथे वाटा. किती गोष्टीचा ताठा सांगितलं. जीवाने काय धरला ताठा. कशा कशाचा बोला. गेलं का? धनाचा 1, मानाचा 2, ज्ञानाचा 3. आता दुसरं काय सांगितलं होतं? जीवाने काय धरली? वासना. काय धरली? धरायला नव्हती पाहिजे पण धरली वासना. वासनेमुळं किती जणांची बेजारी झाली. जन्म घेणे लागे गेली तळपटी बहुतांची, गेली तळपटी
बहुतांची केली तळपती बहुतांची तुका म्हणे देवा वासनेच्या आटे तुका म्हणे देवा वासनेच्या आटे केली तळपती बहुतांची वासना खाता घे. जगात सगळीकडे काय पसरली आता वासना वासनेमुळेच आपल्याला जन्म आहे जन्म घेणे लागे वासनेमुळे वासना जीवन येते ज्यानी वासना धरली महाराज म्हणले त्याला शीन प्राप्त झाला नंबर 3 काय धरला दुष्ट संग काय धरला पहिला धरला ताटा 1 दुसरा धरली वासना 2 आणि तिसरा धरला दुष्ट संग म्हणजे वाईट लोकांचा संग चांगला नाही तो धरू बी नाही आता कीर्तनकाराचा मित्र कोण पाहिजे कीर्तनकार वादकाचा मित्र कोण पाहिजे वादक गायकाचा मित्र कोण पाहिजे कारण हे लेवल आहे ना सज्जनों से सज्जन मिले तो दो दो बात आणि गधे को गधे मिले माणसाला संग चांगला कारण पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाए तुम्ही गायकाजवळ उभा राहा तुम्हाला नाही म्हणता येऊ दे पण तोंड गप्प बसत परिणाम काय झाला संघाचा वादका शेजारी बसा वाजिता येत नाही आपल्याला परिणाम काय कीर्तनकारच्या सोबत राहा अर्ध कीर्तन ड्रायव्हर करतो कारण रोजचं भांडवल देत फक्त पाठी बदलायची एसटी तिची परिणाम काय साहेब संगतीचा आणि चोराजवळ बसा देखताची चिंधे मन धावे देखताची चिंधे मन धावे देखताची चिंधे मन धावे क्या बात है देखताची चिंधे मन धावे बसता चोरापाशी तशी होय बुद्धी देखताची चिंधे मन धावे देखताची चिंधे मन धावे बसता चोरापाशी तशी होय बुद्धी देखताची चिंधे मन धावे देखताची चिंधे मन धावे संगती खूप महत्वाची दुर्जन लोक पैसे देऊन जरी संघ राहिले राहू नये काल मला एक माणूस म्हणला एवढा माणूस तुमच्या गाडीत मला त्याच्या इतका वजनाचा दगड नेतो पण ते नको आपल्या संघ माणसांनी खबर का नाही तर एका काळात मग सगळं आपलं वाजविणारे कोण असते सगळा इतिहास वाचा पहिल्यापासून जो घात झालाय तिसरा संख्या माणसापासून संघ माणसं निर्मळ असू शुद्ध मनाची नाही तर आपलं निसंग राहा न करी रे संघ वाईटाचा संघ चुकून बी नको महाराज म्हणले दुर्जन माणूस किती लांब ठेवायचा राग नाही गावाच्या बाहेर जायचं म्हणून म्हणतो आपलं घरच्या वरून बोल 1 लाख रुपये देतो तुम्हाला फक्त पिसळ कुत्री इथं ते म्हणते तुला 2 लाख देतो तू 2 घरी पिसाळ्या कुत्र्यापासून माणूस जितका लांब राहतो का तितका दुर्जन माणूस गाडीपासून 5 हात लांब राहायचं वड्यापासून 10 हात लांब राहायचं हत्तीपासून 100 हात लांब राहायचं दुर्जनापासून जायचंच लांब राहायचं हिशेब पाहिजे का म्हणे विंचवाची नांगी तैसा दुर्जन बोलायला गोड बोलत असल्यामुळे आतमध्ये काय ते बी मिळालं काय माणसं बोलायला अशी गोड बोलते कस काय वाजत येत मला कस काय झालं आजचं कीर्तन गेलं का पुढे का माणसाने गेलं मधुतिष्ठ तिची वागरी पण हृदय तो हला म्हणून महाराज म्हणे नको दुर्जनाचा संग